नमस्कार. दिल्ली ते मुंबई या कार्यक्रमात बघूयात गेल्या आठवड्याभरातल्या काही ठळक घडामोडी. भारतीय रिझर्व्ह बँकेचा 90व्या वर्धापन दिनाचा सांगता सोहळा 1 एप्रिल रोजी मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर इथल्या स्मृती मंदिराला भेट दिली. नागपुरातील दीक्षाभूमीला दिलेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनाप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्रातील पुष्यमित्र केशव जोशी यांना 2022-23 या वर्षासाठी वैयक्तिक गटातील पुरस्कार प्राप्त झाला. केंद्राकडून रोजगार हमी योजनेच्या निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह यांनी तात्काळ संमती दिली आहे. पोंडा इथल्या साईच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील जुडो खेळाडू आदित्य परब आणि मुकेश तर्द यांनी डेहराडूनमध्ये झालेल्या कनिष्ठांच्या राष्ट्रीय जुडो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन केलं. एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ नुकताच संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सिकल सेल तसंच जनुकीय आजारावर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केलं.